निवडणुका जाहीर झाल्यानंतर होईल असं मोठं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय। त्यामुळे मुंबई स्वबळावर लढणार असल्याचा दावा करणाऱ्या वडेट्टीवार यांच्या दाव्याची हवास प्रदेशाध्यक्षांनी काढली का अशी चर्चा सुरू झाली आहे। दुसरीकडे नाशिकमध्ये मनसेसोबत युतीची घोषणा करणाऱ्या काँग्रेस नेत्यावर कारवाई करणार असल्याचंही सपकाळ म्हणाले। नाशिकमधील त्या पत्रकार परिषदेसाठी आम्ही अधिकृत प्रतिनिधी पाठवला नव्हता असं धक्कादायक विधान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं। त्यामुळे काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय यावर मोठा सवाल उपस्थित होतोय। बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आढावा बैठक घेत आहेत। आज ते बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय रणनीती असेल पुढची। भाऊ, राज्यभर तुमची आढावा बैठक सुरू आहे, काय रणनीती असेल? हीच आमची रणनीती आहे। एकूण 35,000 अर्ज हे काँग्रेस करता उमेदवारी मागण्याकरता आलेले आहे आणि त्याची मुलाखती, छाटणी, बैठका, आढावा आणि येणाऱ्या 12 तारखेला या संदर्भामध्ये राज्यस्तरावर आम्ही अंतिम निर्णय घेणार आहोत। अत्यंत उत्साहात या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय हा कार्यकर्त्यांनी घेतलाय। विजय वडेट्टीवार असं म्हणतात की मुंबई महानगरपालिका हे स्वबळावर लढू, ही पक्षाची भूमिका आहे त्यांची की कसं पाहताय तुम्ही? आज प्रदेशाध्यक्ष आहात। मुंबईच्या निवडणुका स्वबळावर लढल्या पाहिजे अशी सर्व नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची असणारी इच्छा आहे आणि तीच इच्छा वडेट्टीवार साहेबांनी आज त्या ठिकाणी ही व्यक्त केलेली आहे। त्यामुळे निवडणुका एकदा लागू द्या, निवडणुका महानगरपालिका जाहीर हो द्या आणि त्यानंतर अंतिम निर्णय आम्ही जाहीर करू। नाशिकमध्ये मनसेला घेऊन महाविकास आघाडी आज पत्रकार परिषद घेते, मनसे कुठेतरी महाविकास आघाडीचा एक भाग होतोय का? अजिबात नाही। त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता ते त्या बैठकीला गेले। ते व्यक्तिगत भूमिकेतून गेले की अजून कोणत्या भूमिकेतून गेले याची चौकशी करणं आवश्यक आहे। तरीदा त्यांना पक्षाने नोटीस देखील दिलेली आहे आणि त्या नोटीसच्या अनुषंगाने ते उत्तर देतील। मात्र अशा कुठल्याही बैठकीला अधिकृत पक्ष म्हणून कोणताही प्रतिनिधी आमचा गेलेला नाही। नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदमध्ये कुठलाही अधिकृत प्रतिनिधी हा काँग्रेसचा गेलेला नाही असं स्पष्ट मत जे आहे ते प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बोलताना व्यक्त केलंय। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा। दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये बेबनाव असल्याचं समोर आलंय। राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली। नाशिकमध्ये 11 नगर परिषदा आहेत, त्यापैकी नांदगाव, मनमाड आणि येवला या 3 नगर परिषदांमध्ये केवळ भाजपसोबतच युती करण्याचा प्रस्ताव समीर भुजबळ यांनी भाजपला दिलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये समीर भुजबळ आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यामध्ये थेट लढत झाली होती आणि या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला बाजूला ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या हालचाली नाशिकमध्ये सुरू असल्याचं दिसतंय। आता सध्या जे आहे येवल्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, नांदगावसाठी सांगितलेलं आहे आणि मनमाडमध्ये त्यांचा आग्रह आहे की त्यांच्या थेट नगर अध्यक्षासाठी त्यांचा उमेदवार असा। आम्ही स्वतः जे राष्ट्रवादी स्वबळावर सगळ्यांची तयारी आहे लढण्याची, परंतु काहींचं म्हणणं आहे की बाबा BJP बरोबर आलं तर आणखीन चांगलं एकत्रित राहणं आपल्याला सोयीचं राहील। तिथे काय तेवढी शिंदे गटाची तेवढी त्यांची काही ताकद नाही आणि ते आमचे प्रतिस्पर्धी असल्यामुळे आम्ही काय त्यांच्याबरोबर आम्ही काही युती करू शकत नाही। आणि तसंच जे आहे मनमाड आणि नांदगावमध्ये सुद्धा ते आमचे विरोधक आहे, आम्ही त्यांचे विरोधक आहोत, तर आम्ही त्यांच्याबरोबर युती करायचा काय तर दुसरीकडे मुंबईसह मुंबईला लागून असणाऱ्या सर्व महापालिकांसाठी भाजपनं जोरदार आखणी केली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून ठाणे, रायगड, पालघर, कल्याण, डोंबिवलीसाठी जोरदार व्यूहरचना आखण्यात आली आहे। पुणे आणि नाशिकमध्ये सुद्धा मित्रपक्षांना बाजूला सारत भाजपची ताकद वाढवण्यावर चव्हाणांकडून विशेष भर दिला जातोय। ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, पनवेल, उल्हासनगर, वसई विरार या 8 महापालिकांवर भाजपला स्वबळावर सत्ता हवी आहे। तर मुंबईमध्ये युती असली तरीही प्रत्यक्ष जागा वाटपामध्ये भाजपच पुढे कशी राहील यावरच भाजपचा भर असणार आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून अतिशय शांतपणे कसलाही गाजावाजा न करता मुंबई आणि लगतच्या सर्व महापालिकांवर भाजपची जोरदार बांधणी सुरू केली आहे।
पाहुयात पुढची बातमी. मतदार याद्यांमधील घोळावरून मनसे नेते संदीप देशपांडेंनी आशिष शेलार आणि भाजपवर निशाणा साधलाय. शेलारांच्या मतदारसंघातच बोगस मतदार असल्याचा आरोप देशपांडेंनी केला. यामध्ये 90% नावं परप्रांतीयांची असल्याचं देशपांडेंनी म्हटलेलं आहे. तर मुंबईमध्ये परप्रांतीय महापौर करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप देशपांडेंनी केला. परप्रांतीय मतदारांची नावं शेलारांनी मतदार यादीमध्ये टाकली का, असा सवाल संदीप देशपांडेंनी विचारला. आशिष शेलारांच्या मतदारसंघामध्ये जेव्हा या पद्धतीचं शोध कार्य आमचे विभागाध्यक्ष तुषार आपले असतील, तिथले उपविभागाध्यक्ष असतील, तिथले शाखाध्यक्ष असतील, तिकडे गटाध्यक्ष असतील, या सगळ्यांनी केलं. अनेक 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 मतदार यादीतले घोटाळे आहेत. घर क्रमांक 77K. आता या किनारा बिल्डिंगमध्ये जे फ्लॅट आहेत ते 1 नंबर ते 14 नंबर फ्लॅट आहे. मग 77K हा घर क्रमांक कुठनं आला आणि मग तो जर घर क्रमांक तिथे नाहीच आहे तर त्याची नोंदणी ही निवडणूक आयोगाने कशी केली. आणि मग आशिष शेलार हे सगळं होईपर्यंत झोपले होते का, की एका मुसलमानाचं नाव त्यांच्या 3 बिल्डिंग बाजूला असलेल्या बिल्डिंगमध्ये होतंय आणि आशिष शेलारांना पत्ता नाही. आशिष शेलारांनी झोपायचं काम केलंय का यांच्या नावावर यांचं नाव जाणीवपूर्वक घुसवण्यात आलं, हा संशोधनाचा विषय. आपण बघितले तर यातली 90% नावं ही परप्रांतीय आहे. मग ही परप्रांतीय नावं घुसडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय का, मनसेने तर केलं नाही. परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावी यासाठी आशिष शेलारांनी नावं घुसडवली आहेत का, भारतीय जनता पक्षाने नावं घुसडवली आहेत का, याला संशय निर्माण व्हायला जागा आहे. परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नावं घुसवण्याचा पराक्रम हा भारतीय जनता पक्ष करतेय का. त्या टीमला मी सांगेन ना, पहिलं जरा मोहम्मद अली रोडवर जावा, नल बाजारमध्ये जावा, बहिरमपाड्यामध्ये जावा, किंवा आमच्या इथे पण किनारपट्टीच्या काही भागामध्ये पाठवतो. कसे दुबार, चौबार, दसबार सगळे आहेत. हां, आणि ते नेमके आमचे आहेत का, किंवा बांगलादेशी आहेत, रोहिंग्या आहेत, पाकिस्तानी आहेत. म्हणून अशा ज्यांना दुबार काही यादी घेऊन कोणाच्या घरात जायचं असेल ना, तर आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदूंच्या घरात जाण्याची हिंमत कोणी करू नये. हिंमत असेल तो मोहल्ल्यांमध्ये घुसा. यानंतर बातमी आहे राष्ट्रवादीच्या गोटातून राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरींना हटवण्यात आले. मारहाण प्रकरणामुळे रुपाली ठोंबरे वादात सापडल्या होत्या. दरम्यान सूरज चव्हाण यांची प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. पाहुयात पुढची बातमी. बच्चू कडूंनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.